4 चेंडू फेकले, 5 धावा खर्च केला. हा चेंडू जाहीर क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. आता मात्र आता कुठे एक चेंडू टाकून मिळाला. 4 चेंडू अगोदर टाकले, 5 धावा एक्स्ट्रा दिल्या. आता कुठे पहिला चेंडू टाकला म्हणजे जवळ षटक समाप्तीचा इशारा झाला असता, तो कुठेतरी होऊ शकला नाही. एक चेंडू, अजून 5 चेंडू येणारे आणि इथे कुठेतरी प्लस मध्ये या ठिकाणी धावा मिळवाव्या लागतील दोन्ही फलंदाजांना या ठिकाणी, गौरवला आणि हर्षदला. कारण आपल्याला प्लस मध्ये धावा दिल्या, त्यांनी अतिरिक्त धावा दिल्या. हा चेंडू पुन्हा एकदा वाईडचा इशारा. पुन्हा एकदा कान मंत्र द्या गोलंदाजाला. काय झालंय त्याचा, अँगल का बदललाय, पेस का बदललाय त्याचा, नॉर्मल डिलिव्हरी का नाही करत आहे तू, नॉर्मल डिलिव्हरी करा, सिझरिंग करू नका. त्याच वेळेला जातोय डॉटच्या बाहेर 4 धावांसाठी. स्ट्रेट ड्राईव्ह केलेला हा फटका या ठिकाणी 4 धावांनी सजवला गेला गौरवच्या माध्यमातून. धावसंख्या असेल 11. कधी लागू ना. बाप रे बाप, सांगू असं रंगपंचमी आहे ना उद्या. उद्या रंगपंचमी आहे. दिवसभर काय कधी कोणाला कोण रंग लावेल सांगता येत नाही. रात्री मात्र बेरंग होऊ नका. त्या दरम्यान हा चेंडू वाईटचा इशारा. रात्री आम्हाला रंग लावू नका एवढीच आमची इच्छा आहे. दिवसभर रंग खेळा, तर रंगपंचमी आहे आपल्याकडे. रात्री मात्र चांगले या ठिकाणी सामने बघण्यासाठी अनेक प्रेक्षक उद्या उपस्थित होतील नक्कीच, कारण शेवटचा दिवस असेल. त्या दरम्यान आलेला हा निर्धाव चेंडू आता मात्र कमबॅक केला मीनेश याने. नक्कीच या ठिकाणी आता मात्र 3 चेंडू शिल्लक असतील अजून. हा चेंडू बघूया या ठिकाणी फील्ड केले जाते का, मात्र 4 धावा आपण रोखू शकत नाही. हवाई सपने केलेला हा चेंडू टॅप केला होता. चेंडू अतिशय सुंदर असा टॅप केला. 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल पहिल्या षटकातील. या ठिकाणी 4 मला वाटतं 566 झाले. हा 9 चेंडू होता आणि मला वाटतं 1+1 2 धावा. का 9 चेंडू टाकतो आपण, मला वाटतं आतापर्यंत किती 3 धावा एकूण 3. नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा हा कणकणीत चौकार. शेवटचा चेंडू असेल, धावसंख्या असेल 23. प्लस मध्ये ठरणार हे 2 फलंदाज या षटकामध्ये. का 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 धावताय तुम्ही, घातपात करून घेताय. षटक समाप्तीचा इशारा. धावसंख्या असेल 23. किती चेंडू हाताळले? 13. मिनेशने 13 चेंडू हाताळले. 13 म्हणजे 2 षटक वरती 1 चेंडू एक्स्ट्रा आणि धावा दिल्या 23. या धावा खूप महागड्या ठरणार आहेत आपल्याला, कारण सेकंड इनिंगला जेव्हा आपल्याला टार्गेट दिलं जाईल, सेट केलं जाईल टार्गेट. नवीन सुजन दुसरं षटक घेऊन येतो. सुजन स्ट्राईकला असेल लेफ्टी फलंदाज हर्षद. वाईड चेंडूचा इशारा येतो पंचांचा. अतिरिक्त धाव खर्च केली जाते. पहिले षटक आपण पाहिले वगैरे मिनेशने कशा प्रकारे चेंडू टाकला, आपण सुद्धा पुनरावृत्ती करताय की काय. त्या दरम्यान हा कणकणी चौकार. लेफ्टी फलंदाज या ठिकाणी हर्षद याने मी अगोदरचा आपण सामना त्याचा पाहिला. काय अप्रतिम अशी फलंदाजी केली होती. लेफ्टी फलंदाज होता, आपल्या संघाच्या बाजूने विजय खेचून आणला होता. नक्कीच तो हर्षद पुन्हा एकदा या सामन्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची कामगिरी करताना दिसेल. हा चेंडू चांगले क्षेत्ररक्षण ग्राउंड शॉट खेळला होता हा चेंडू. सुजन मात्र या ठिकाणी आता मात्र 2 चेंडू आतापर्यंत टाकून गेले, 5 धावा खर्च केले आहेत. या ठिकाणी उद्ध्वस्त बॅट टू द पॅव्हलियन हर्षद. धावसंख्या असेल 28. 21 1 लॉस ऑफ द ग्रेट कोलतर संघ. या ठिकाणी तीन चेंडू अजून बाकी असतील दुसऱ्या षटकातील. हा चेंडू काय स्पीडने गेलेला चेंडू जाहीर क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. किप्परला सुद्धा हा चेंडू समजला नाहीये. इतक्या स्पीडने जवळजवळ 150चा स्पीड होता बहुतेक या चेंडूवरती. आजचा चेंडू स्पीडने गेला, त्या दिशेने गेला. 4 धावांसाठी या ठिकाणी गौरव या ठिकाणी सरस ठरते. गौरव नाही, ह्याचं नाव काय?
श्रेयस श्रेयस सॉरी श्रेयस श्रेयस या ठिकाणी बघूया. आणि या ठिकाणी नक्कीच एक धाव खर्च केली जाते. एकच धाव खर्च केली जाते. षटक समाप्तीचा हे षटक संपलं ना. एकूण धावा सांगा मला. ओर झाली धावा सांगा. ओर झाली आता तर एक किती धावा. 34 धावा. धाव पलीकडे जाऊन पोहोचलाय 34 धावा. 34 धावा. नवीन षटक घेऊन येतो या ठिकाणी स्वप्न हे बघूया. हा चेंडू 4 धावांसाठी सजवला. हा चेंडू सुंदर फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. जोपर्यंत टार्गेट सेट केलं जात नाही तोपर्यंत निर्णय आपण आधीच सांगू शकत नाही. कोणताही खेळाडू कोणताही संघ जोपर्यंत सामना पहिल्या इनिंगचा संपत नाही तोपर्यंत टार्गेट काय सेट केले जाते सांगू शकत नाही आपण. निर्धाव चेंडू येताना दिसला नक्कीच. हा चेंडू मात्र स्वयं मारा केला जातो. नियम क्रमांक 22 मोडला जातोय आणि या ठिकाणी दंडित केलं जातंय पंचांच्या माध्यमातून. हा चेंडू नक्कीच फील्ड केला जातोय. मित्रांनो ही आपण स्पर्धा पाहतोय ZPL त्या ठिकाणी लिंक स्पर्धा पाहतोय म्हणजे झुंजार जांभारी यांच्या विद्यमानाने ही आपण स्पर्धा पाहतोय. वाईटचा इशारा नक्कीच आला आणि ही स्पर्धा लाईव्ह स्वरूपामध्ये आपण पाहतोय. रत्नागिरी स्पोर्ट यांच्या माध्यमातून लाईव्ह पाहतोय ही स्पर्धा. अनेक लोक या ठिकाणी 2 धावांसाठी पटका सजला असेल. नक्कीच खांबाला लागला 4 धावा. खांबाला लागलाय 4 धावा. नक्कीच या ठिकाणी 4 धावा प्लस मध्ये जातोय फलंदाज. हा चेंडू नक्कीच फील्ड केला जाईल या ठिकाणी. स्वप्न ज्या ठिकाणी गोलंदाजी करत असताना शेवटचा चेंडू हाताळेल. 10 धावा आतापर्यंत खर्च केले स्वप्नजाने. हा चेंडू आणि डॉट चेंडू येऊ शकला पाहिजे. एक जाहीर क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू एका धावेसाठी. धाव संख्या असेल 45. 3 षटकांचा खेळ झाला. अजून 2 षटक येणारे. 12 चेंडू. काय करणार दोन्ही फलंदाज. किती धावा मिळवणार 12 चेंडूवरती. कमीत कमी 30 धावा. कमीत कमी 30 ते 25 धावा मिळवण्याचा प्रयत्न नक्की करतील. म्हणजे 60 धावांच्या वरती जर संघ पोहोचला प्राथमिक फलंदाजी करत असताना तर या ठिकाणी नक्कीच अधिरा 11 संघाला कुठेतरी टार्गेट मोठं पाहायला मिळेल. डोळ्यासमोर त्यांचं लक्ष मोठं असेल. नक्कीच हा गोलंदाज सुजर. हा चेंडू वैयक्तिक दुसरा संघासाठी 4. लाईनमन आपल्याला विनंती असेल बाउंड्रीचा ताबा घ्यायचा. त्या दरम्यान आलेला कणकणीत चौकार. इतका सुंदर चेंडू गेला. मला वाटतं नक्कीच 4 धावा सजल्या गेल्या ग्राउंडच्या आतमध्ये. नो चेंडू आहे. नक्कीच 1 धाव खर्च केली जाते. 50 धावा. 50 तोला तरी लागलेला आहे. धाव फलकावरती येणारे चेंडू किती धावा. वा सुंदर क्षेत्ररक्षण भावा. सुंदर क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू येताना दिसतोय. हा चेंडू मात्र काय सजवला चेंडू. हा काय फटका सजवला. लाजवाब फटका. आउटस्टँडिंग फटका म्हणावा लागेल. कुठे जाऊन हा चेंडू केला. 2 चेंडू बाकी असलेल्या 4थ्या षटकातील वैयक्तिक दुसरे षटक हाताळत असताना सुजन आतापर्यंत 20 धावा. हा चेंडू जाईल जाहीर क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. धावसंख्या असेल 55. 70 धावांपर्यंत नक्की टार्गेट सेट केलं जाणार या ठिकाणी. द ग्रेट चॅलेंजर कोलतरे संघ या ठिकाणी म्हणजे टार्गेट काय सेट करतोय
निर्धाव चेंडू येताना दिसतोय. धाव संख्या असेल ती 55. 55 वन लॉस ऑफ द ग्रेट चॅलेंजर कोलतरे संघ. 55 धावा द ग्रेट सायंटिस्ट कोलतरे संघ. मेहनत करा, मेहनत करा, मेहनत केली तर आपल्याला मेहनतीचं फळ नक्कीच नेहमी चांगलं भेटतं. मधुर मधुर असं गोड गोड आपल्याला फळ भेटणार. त्यासाठी मेहनत करा. आपल्या मैदानामध्ये आपल्या संघासाठी मेहनत करा. स्वतःच्या कर्तृत्वावर आपल्या संघाला विजय संपादन करून द्या. स्वतःचं कर्तृत्व जेव्हा आपण बहाल कराल सामन्यासाठी मैदानाच्या आतमध्ये, तेव्हा आपला संघ मोठा होईल. आणि जेव्हा आपला संघ मोठा होईल तेव्हा ऑटोमॅटिक प्रत्येक खेळाडू मोठा होईल. प्रत्येक खेळाडूचं नाव मानाने अगदीनं घेतलं जाईल प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक समाजामध्ये. सूरज शेवटचं षटक घेऊन आलाय. सूरज बघूया बघूया. सूरज सूरज निर्धाव चेंडू हाताळताना दिसला. सूरज हा मॅन फ्रॉम कुर्ली, हनुमान कुर्ली संघाचा हा खेळाडू आहे. सूरज मॅन फ्रॉम कुर्ली हनुमान संघाचा हा खेळाडू. हा ढाप आउट मध्ये जातो चेंडू 4 धावांसाठी. 4 धावांनी धाव संख्येत बदल केला जाईल. धाव संख्या 59. रोखावं लागेल, रोखावं लागेल 70 धावांच्या अगोदर. नक्कीच 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 माझा हा चौकार पुन्हा एकदा आला. प्रेक्षकांच्या गॅलरीमध्ये गेला चेंडू 4 धावांसाठी. 63 धावा. महागडा महागडा म्हणावा लागेल. आता म्हणतोय महागडा कुठेतरी आपल्याला धाव संख्या पाहायला भेटणारी. दुसरी इनिंग जेव्हा सुरुवात होईल तेव्हा कुठेतरी आपल्याला याचा अर्थ निर्माण होणार या धाव संख्येचा. कारण चेस करत असताना खूप प्रेशर असतं फलंदाजांवर. शेवटचे 3 चेंडू इनिंगचे. बघूया 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 बघूया. मिस फील्ड, ग्राउंड शॉट, मिस फील्ड. 4 धावा. 2 चेंडूवरती 67 धावा. आजच्या या रात्री मधली हायएस्ट धाव संख्या होती का बघूया. हायएस्ट 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 हायएस्ट. घे 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 4 धावा घे. 4 धावा. पुन्हा एकदा हायएस्ट धाव संख्या आजच्या रात्रीची 71 धावा. अर्धा षटकासाठी गौरवला बघा 2 धावा पाहिजे. 25 चेंडूवरती 48 धावा केलं. शेवटचा चेंडू स्वतःचा हाफ सेंचुरी होतं का बघू 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 बघू. नो 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 नो. बाद दिला. या ठिकाणी धावची जरा मात्र हाफ सेंचुरी लागली नाही. ती कधी गौरवची धाव संख्या स्थगित असेल. एकाहत्तर धावा. 71 धावा. 72 धावांचं लक्ष असेल आपल्या डोळ्यासमोर. नक्कीच या ठिकाणी 30 चेंडू आणि 72 धावा. जिल्हा प्रीमियर लीग 2024 6वा सामना सुरू आहे. ग्रेट चॅलेंजर कोळतेरी विरुद्ध अधिरा 11 जांभारी. 7वा सामना होणार आहे तो जय गणेश नवानगर आणि जय बजरंग नवानगर या संघादरम्यान. दोन्ही संघांनी पुढच्या सामन्यासाठी तयार व्हायचे. जय गणेश नवानगर विरुद्ध जय बजरंग नवानगर.
सायंटिस्ट ऑफ अधुरा 11 आपल्याला 72 धावांचं लक्ष. काय 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 चाललंय. आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू येताना तीन चेंडू टाकून झाले, फक्त 2 धावा खर्च केला या ठिकाणी. श्रेयस संघाचा खंडा गोलंदाज श्रेयस आता मात्र तो टार्गेट, त्याला चोख उत्तर चौकार. 4 धावा, 6 धावा. हा चेंडू 2 धावांसाठी सजवला गेलाय. शेवटचा चेंडू असेल, धावसंख्या असेल ती 8 धावा. एक धाव या ठिकाणी. मात्र या गोलंदाजाचं मी कौतुक करेन श्रेयसचं, कारण 9 धावा खर्च केल्या आणि अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली. 72 धावांचं लक्ष आपण समोरच्या संघासमोर दिलं, म्हणजे अधुरा 11 संघासमोर. आणि प्राथमिक गोलंदाज म्हणून आपण जेव्हा गोलंदाजी करायला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालात आणि फक्त 9 धावा खर्च केल्यात श्रेयस याने, खरोखर कौतुकास्पद गोलंदाजी म्हणावी लागेल श्रेयसची. कुणाल दुसरं षटक घेण्याचं, कुणालाने स्ट्राईकला असेल तो सूचित मॅन फ्रॉम जांभारी. कुणाल मॅन फ्रॉम जांभारी. हा चौकार 4 धावा. कुणाल मॅन फ्रॉम जांभारी या ठिकाणी. नक्कीच या ठिकाणी पहिल्या यंग बॉईज संघाचा हा खेळाडू आहे कुणाल या ठिकाणी. आता मात्र पुन्हा बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ट्रॅव्हलिंगचा रस्ता असताना 2 चौकार लगावले गेले सलग. हा चेंडू जाईल, मात्र नक्कीच प्रेक्षक गॅलरीमध्ये 2 धावांसाठी सजवला गेला हा फटका. 3 चेंडू आतापर्यंत टाकून झाले, 3 चेंडू बाकी असतील. कुणाल या ठिकाणी खरोखर यंग बॉईज संघाचा हा खेळाडू या ठिकाणी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना दिसतो. एक नवोदित खेळाडू आहे, 2 चेंडू शिल्लक असतील. दिसायला शरीरयष्टी खूपच लहान आहे, मात्र त्याची कीर्ती महान आहे असा कुणाल या ठिकाणी यंग बॉईज संघाचा, कुल्ली जांभारी संघाचा हा, जयनवन संघाचा हा खेळाडू या ठिकाणी कणकणी चौकार. धावसंख्या झाली 23. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. कुणाल याच्या एक छोटा नवदूत खेळाडू या ठिकाणी घडताना दिसतो आपल्या समाजाच्या माध्यमातून. वाईटचा चेंडू इशारा आला ना की पंचांकडून या ठिकाणी खादी समाज बांधवाचा हा एक नवदूत खेळाडू नक्कीच आपल्या समाजासाठी एक नवीन दिशा घेऊन जाताना दिसतोय. पुन्हा एकदा वाईट चेंडू नक्कीच हा कुठेतरी एक चांगला गोलंदाज म्हणून तयार होईल आपल्या या परिसरामधून नक्की, आणि आपल्या समाजाचं नाव मोठं करेल कुणाल. शेवटचा चेंडू असेल, बघूया का अतिरिक्त चेंडू टाकतोय आपण शेवटच्या चेंडूसाठी, त्याचं कारण काय. त्या दरम्यान हा कणकणी चौकार लगावला गेला. षटक समाप्तीचा इशाराला धावसंख्या असेल ती 29. तो मागाची पहिली टाकला. श्रेयस पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. श्रेयस वैयक्तिक कोट्यातील दुसरा षटक. हा चेंडू काय घडलं. रिव्ह्यू ओके. फिल्डर कॉल असेल, रिव्ह्यू हा बघूया या ठिकाणी. धावचित आहे का बघूया. नक्कीच
आमचे टीव्ही पंच तडमॅन आपल्याला या ठिकाणी आपला डिसिजन देतील. पंचांपर्यंत पोहोचल्यानंतर आमच्यापर्यंत नक्की डिसिजन येईल. तोपर्यंत डिसिजन पेंडिंग. तोपर्यंत हाय व्होल्टेज आपण शांत बसूया. या सामन्याचं पंच म्हणून काम पाहत आहेत हा चेंडू 9+1 एकूण 2 धावा. 2 धावा प्रेशराईज करतोय गोलंदाज या ठिकाणी स्वतःलाच. इतक्या स्पीडने चेंडू टाकला होता की जवळजवळ 140चा स्पीड होता आणि तो काय चेंडू किपरला सापडणार. हा चेंडू 4 धावांसाठी. जेवढा चेंडू आपण स्पीडने टाकण्याचा प्रयत्न करणार, जेवढा त्याला पेस देणार, तेवढा चेंडू जर बॅट वरती गेला आदळला तर तो चेंडू नक्की 4 धावांसाठी जाणार. ज्याने जीपीएल गाजवली होती तो हाच बॅट्समन आहे सुचित. हे विसरून चालणार नाही, कारण चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती या सुचितने. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे, त्याने जीपीएल गाजवलं होतं. हाच सुचित या ठिकाणी. 3 चेंडू अजून बाकी आहेत. धावसंख्या 36. हा चेंडू सुंदर चेंडू ब्लॉकला टाकलेला हा चेंडू. सुचितला समजला नाही हा चेंडू. बंटी या ठिकाणी नक्कीच मिस झाला चेंडू. त्यानंतर मात्र हा फटका 4 धावांसाठी सजवला गेला. 40 धावसंख्या. आता मात्र एक चेंडू असेल. 3ऱ्या षटकातील 72 धावांचं लक्ष्य. सामना हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार हा सुद्धा. जोपर्यंत बंटी हा झुंजार टीमचा ओपनर फलंदाज मानला जातो आणि तो जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत आपला हा सामना सोडणार नाही. तो जीपीएल गाजवलं होतं, मग एक आणायचा गाजवायचा आपण. हे गाजवायलाच पाहिजे. आणि या ठिकाणी धावची जोतोय मात्र स्ट्राईकला येईल तो पुन्हा एकदा. सुचित उर्फ बंटी झुंजार जांभारी संघाचा एक ओपनर फलंदाज या ठिकाणी आणि गोलंदाज सुद्धा. ऑलराऊंडर दोन्ही कामगिरी करतो म्हणजे त्याचा अर्थ ऑलराऊंडर झुंजार जांभारी संघाचा हा खेळाडू आज खेळताना दिसतोय तो अधिरा 11 संघाकडून. त्याची निवड झाली अधिरा 11 संघामध्ये. धावसंख्या 40. 12 चेंडू 32 धावा. सोपं साधं आणि टार्गेट झालंय 12 चेंडू 32 धावा. गोलंदाज पवन, ज्याने मला वाटतं अगोदरच्या सामन्यामध्ये 6 चेंडू फक्त हाताळले होते, तोच हा पवन. आता मात्र 4 धावा या ठिकाणी. बंटी सरस ठरतो या चेंडूवरती पवनच्या. हा चेंडू पुन्हा एकदा ठरतो. बंटी वाजवायला लागला घंटी. 2 चौकार. घंटी म्हणजे खरोखरची घंटी नाही मित्रांनो. या आपल्या कॉमेंट्री बॉक्स साठी
मर्यादित बंटी आहे. आणि मी जे आता आपल्याला सांगितलं की बंटी झुंजार जांभारी संघाचा ओपनर आहे, ओपनर गोलंदाज आहे, पण जो मी बोलतोय ते या मैदानामध्ये जर करून दाखवलं तर मी नक्कीच तुला मानेन, नक्कीच मानेन. तू नक्की या संघाचा ओपनर आहे, ओपनर गोलंदाज आहे. सामना कर की मरो स्थितीमध्ये आहे, जिंकावं लागेल आपल्याला, जिंकावं लागेल, जिंकावं लागेल. नो नो चेंडू, नो चेंडू आहे, नो चेंडू आहे. आपला रिव्ह्यू संपला, आपला रिव्ह्यू संपला. आता आपण काहीच करू शकत नाहीये. कॉल अंपायर नो एक धाव, एक धाव. कॉल अंपायर एक धाव. 4-4 धाव संख्या धाव संख्या किती सांग? 49. आला आला आला. डॉट चेंडू, शेवटचे 2 चेंडू. चौथे षटक निर्णायक, निर्णायक म्हणावं लागेल. 8 चेंडू 23 धावा, 8 चेंडू 23 धावा, 23 धावा, 23 धावा. आणि या ठिकाणी घातपात, घातपात या ठिकाणी केला जातोय. 7 चेंडू आणि 23 धावा, 7 चेंडू 23 धावा. हा चेंडू या ठिकाणी चौकार मारावाच लागेल, मारावंच लागेल. काही करून मारावाच लागेल या चेंडूवरती चौकार, नाही तर सामना जाईल तो कोलतरे संघाच्या बाजूने. अधिरायलन संघाला हा सामना जिंकायचा असेल, येणाऱ्या या फलंदाजाला सुचितला, मिनेशला चौकार मारावा लागेल, चौकार मारावा लागेल, मारावा लागेल, मारावा लागेल. ग्रेट 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 ग्रेट. स्टेट ड्राईव्ह केला, स्टेट गेला चेंडू कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं, नाही तर गेला कुठे प्रेक्षक पॅन्डल मध्ये गेला. आणि 4 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्या. धाव संख्या असेल 53. यानंतर होणारा सामना जय गणेश नवानगर विरुद्ध जय बजरंग नवानगर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी कृपया यायचे. पहिला पुकार आणि शेवटचा पुकार असेल. विरुद्ध जय बजरंग नवानगर. गौरव 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 बघूया, लोय का बघूया. चेंडू नक्कीच 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 कुठेतरी धाव संख्या बघूया. नक्की आतापर्यंत 53 आहे. हा चेंडू काय आहे तो अजून पेंडिंग आहे, रिव्ह्यू घेतला गेलाय फलंदाजाकडून. आणि जर हा चेंडू नोट जाहीर झाला तर 5 धावा खर्च करावा लागणार ज्या गौरवला. निर्णायक षटक काय करण. नो चेंडू, एकूण 5 धावा, 5 धावा, 5 धावा. अधिरायलेवन संघ जोपर्यंत बंटी वाजवतो मैदानाच्या आतमध्ये घंटी, तोपर्यंत देवपूजा काय थांबत नाही. झुंजार जांभारी संघाचा बंटी येतोय निर्धाव चेंडू, येतोय निर्धाव चेंडू. 5 चेंडू 14, 5-14, 5-14. करूया काय 14, करूया काय 14. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. 4-14 करावा लागेल, करावा लागेल. 14 कोणाचा, गोलंदाजाचा. गोलंदाजा म्हणजे धावांचा, धावांचा तुम्हाला करावा लागेल. 14 धावांचा करायचा आहे. 14 चेंडू हाय व्होल्टेज सामना, अतिरिक्त चेंडू टाकला जातोय. 4 चेंडू 13 धावा, 13 धावा. हो 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 हो. काय गौरव काय करतोय. वाईड चेंडू, 3 गोंड्या, 3 चौकार, 4 चेंडू, 12 धावा. वा वा, काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये, मैदानाच्या आतमध्ये सजवला गेला मोठा फटका. बंटी वाजवली घंटी, सुरू झाली देवपूजा,
47 धावांवरती बंटी खेळतोय टेनिस चेंडू 47 धावांवरती बंटी 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 हो पुन्हा एकदा एक्स्ट्रा चेंडू वाईड चेंडू प्रेशर घेतलाय गौरवने काय करणार तर समोर बंटी वाजवतोय घंटी देवपूजा थांबायला तयार नाही देवपूजा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत बंटी थांबणार नाही 3 चेंडू 7 धावा 3 चेंडू 7 धावा हाय व्होल्टेज वाढलाय एवढा उजेडासाठी प्रकाशासाठी या ठिकाणी हॉलेजन लावलंय म्हणजे ह्या मैदानाच्या आतमध्ये या 2 फलंदाजांनी या बंटीने हाय व्होल्टेज सामना सुरुवात केलाय हाय व्होल्टेज 1 धाव आता मात्र 1 धावा किती हवे 2 चेंडू ना 2 चेंडू 6 धावा 2 चेंडू 6 धावा बंटी फुलं लावताना दिसतोय नक्की देवासमोर चेंडूची 2 फुलं या ठिकाणी फक्त बाकी आहेत 2 चेंडू 2 फुलं या 2 फुलावरती कौल घ्यायचं आहे 2 फुलावरती कौल घ्यायचं आहे बघूया बंटीच्या बाजूला कौल लागतोय काय 2 चेंडू 6 धावा हा चेंडू लागला अर्धशतक स्वतःच लागलं 52 धावा नॉट आउट 52 धावा वाजवा प्रेक्षकांना टाळ्या 25 चेंडू 52 धावा वा जुजार सांभारी संघाचा ओपनर ऑन फायर बंटी वाजवतोय घंटी 1 चेंडू एकच आहे की 2 1 चेंडू 2 ना 1 चेंडू 2 धावा टाय होतो का मग या बंटी काय करतोय बंटी 50 धावाचा केलं वैयक्तिक मात्र टाय होतो का मग या टाय झाला नाही टाय झाला तर काय 1-1 तुम्हाला 1 मला 1 पॉइंट आम्हाला काय नाही तुम्हालाच घ्यायचे पॉइंट आम्हाला नको मात्र हा व्होल्टेज सामना हाच महत्वाचा आमच्यासाठी प्रेक्षकांसाठी 1 चेंडू 2 धावा बंटी गौरव टू बंटी नॉट आउट खेळी केले मित्रांनो पण नॉट आउट खेळी केले नॉट आउट 53 धावा 26 चेंडू 53 धावा जे मी माझ्या समालोचनामध्ये सांगितलं की का हा ऑलराऊंडर आहे का हा या ठिकाणी ओपनर गोलंदाज ओपनर फलंदाज जुंजार जांभारी संघाचा त्याचं कारण मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय वेल डन बंटी अर्थातच सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कोण असणार अरे ज्याने वाजवले मैदानाच्या आतमध्ये आपल्या देवासमोर घंटी तोच आहे बंटी वेल डन बंटी यानंतर होणाऱ्या सामन्याचं पुन्हा एकदा समालोचन करते माझे प्रिय मित्र शेलार सर यांना विनंती असेल चेंज होणार आहे का आता झालेला सामना ग्रेट चॅलेंजर कोळथरी विरुद्ध आदिरा 11 जांभारे हा आणखी एक टाय सामना झालेला आहे लागोपाठ 2 सामने टाय झालेत जुन्नर प्रीमियर लीग 2023